भारताचा 17वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी मोदी सरकारनं मास्टर प्लॅन आखलाय। या कार्यक्रमाअंतर्गत मोदी सरकारमधले मंत्री देशातल्या 150 ठिकाणी भेट देणार आहेत। एवढंच नव्हे तर पहिल्यांदाच भारताच्या पंतप्रधानांनी भाषणासाठी देशाच्या जनतेकडून सूचना मागितलेल्या आहेत। पाहूयात स्वातंत्र्य दिनाच्या तयारीचा आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। द्वितीय वर्षपूर्तीनंतर सरकार पुन्हा एकदा सज्ज होतंय देशव्यापी सेलिब्रेशनसाठी। यावेळी निमित्त आहे ते स्वातंत्र्याच्या 70चं। मोदी सरकारचे विविध मंत्री देशाच्या कानाकोपऱ्यात पुढचे आठवडाभर फिरणार आहेत। स्वातंत्र्य दिन हा एखाद्या सणासारखा साजरा व्हावा यासाठी आपण हे सेलिब्रेशन करत असल्याचा सरकारचा दावा आहे। तर या निमित्तानं नॅशनलिझम ब्रिगेडला प्रोत्साहन देण्याचं काम होतंय अशी टीका विरोधकांनी केली आहे। 15 ऑगस्ट म्हटलं की लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवणे आणि पंतप्रधानांचं भाषण एवढाच मर्यादित कार्यक्रम सर्वांना माहिती आहे। मात्र यावेळी कार्यक्रम इतका भरगच्च आहे की पुढचा आठवडाभर सरकारी खात्यांचे विविध कार्यक्रम चालणार आहेत। 9 ऑगस्ट पासून त्याची सुरुवातही झाली आहे। अरुण जेटली जालियनवाला बागेत उपस्थिती लावणार आहेत। मनोहर पर्रीकर अंदमानच्या सेल्युलर जेलला भेट देणार आहेत। सुरेश प्रभू गुजरातमधल्या दांडी सत्याग्रहाच्या ठिकाणी असतील। नितीन गडकरी बेगुसराय मधल्या लाल बहादुरांच्या जन्मस्थळी जाणार आहेत। स्मृती इराणी सियाचीनच्या बॅटलफील्डवर असतील। अनुप्रिया पटेल राजस्थानच्या सीमेवर जाणार आहेत। तर एखादी महिला मंत्री देशाच्या सीमेवर रक्षाबंधनाला जाणार आहेत। 15 दिवसात मोदींचे मंत्री देशातल्या 150 ठिकाणी भेट देणार आहेत। इतकंच नाही तर 23 ऑगस्टला 11 वाजता देशातल्या 15 लाख शाळांमध्ये विद्यार्थी एकाच वेळी राष्ट्रगीत म्हणतील। 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये पंतप्रधान नेमकं काय बोलणार याची उत्सुकता संपूर्ण देशाला असते। यावेळी आपल्या ऐतिहासिक भाषणासाठी पहिल्यांदाच नरेंद्र मोदींनी एक वेगळा पर्याय निवडला। त्यांनी जनतेला सूचना केल्यात की या भाषणामध्ये नेमके काय मुद्दे असावेत। माय गव्हर्नमेंटची वेबसाईट आणि पीएमओच्या ॲपवरती या संदर्भातल्या प्रतिक्रिया मागवण्यात आलेल्या होत्या आणि या ज्या सूचना आलेल्या आहेत जनतेच्या त्या देखील खूप इंटरेस्टिंग अशा प्रकारच्या आहेत। मोदींच्या या आवाहनानंतर जनतेनं काही रंजक सूचना दिल्या आहेत। फुलांचं नुकसान करणारी पुष्पगुच्छ स्वीकारण्याची प्रथा बंद करा। देणगी देण्यासाठी हुतात्म्यांचे बँक अकाउंट्स सार्वजनिक करा। स्वातंत्र्य दिनाला सहलीऐवजी मुलांना देशभक्तीपर चित्रपट दाखवा। अशा जंगी कार्यक्रमांनी पुढचा आठवडा भरगच्च असेल, पण देशभक्तीची लाट केवळ अशा सेलिब्रेशनमुळे निर्माण होते का हा प्रश्नच आहे। प्रशांत कदम, एबीपी माझा, नवी दिल्ली।